जितेंद्र आव्हाडाकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप। जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका। लाडकी बहीण योजना म्हणजे भ्रष्टाचार, इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची 5 तास खलबत। 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती, सूत्रांची माहिती। दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। तर निवडणूक खर्च मर्यादा 40 लाखावरून 60 लाख करा, शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। भाजप नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसात निर्णय घेणार, सूत्रांची माहिती। हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीला। हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध, पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी। पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार। उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। जरांगे नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याची शक्यता। दुपारी 2 वाजता नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक।